तिथे सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारेंकडून। मंदार, प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या महेश मोतेवारच्या आलिशान रोल्स रॉयसचं पुढे काय झालं, या प्रश्नाचं उत्तर मोतेवारच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडीकडे देखील नाही आणि कोरटकरकडे चौकशी करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना देखील याचं उत्तर मिळालेलं नाही। मात्र एबीपी माझाला या गाडीचे काही सुगावे मिळालेले आहेत। ही गाडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राहणारे या भागातले रहिवासी असलेले तुषार कलाटे यांच्याकडे आढळून आली आहे। तुषार कलाटे यांचं पुण्यातील मुळशी तालुक्यातील नेरे जांभे या गावातील हे आलिशान फार्म हाऊस आणि या आलिशान फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये जी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये अनेक विंटेज कार आहेत, अनेक अशा कार आहेत ज्या कार भूतकाळामध्ये खूप नावाजल्या गेल्या आणि याच कारमध्ये, याच कलेक्शनमध्ये एक कार ही रोल्स रॉयस काही दिवसांपूर्वी या पार्किंगमध्ये उभी होती। ही तीच रोल्स रॉयस आहे। या गाडीचा नंबर जर आपण पाहिला तर ही गाडी या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावरती असलेली आणि 1, 2, 3 असा क्रमांक असलेली आलिशान रोल्स रॉयस आहे। मात्र ही रोल्स रॉयस आत्ता या ठिकाणी नाही। ही रोल्स रॉयस कुठे गेली हा प्रश्न तर आहेच, परंतु त्याही आधी हा प्रश्न उपस्थित होणं आवश्यक आहे की ही रोल्स रॉयस तुषार कलाटेंकडे आली कशी। कारण तुषार कलाटे हे या प्रशांत कोरटकरचे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि त्याचबरोबर एक आध्यात्मिक गुरु म्हणवणारे मनोहर भोसले हे देखील या दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत। या तिघांचेही व्हिडिओज आहेत। या व्हिडिओमध्ये ही आलिशान रोल्स रॉयस दिसते आहे जी याच ठिकाणी उभी आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की प्रशांत कोरटकरचे महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यामुळे खरं तर अपेक्षित हे होतं की महेश मोतेवारच्या मालमत्ता जप्त होऊन त्यांचा लिलाव होणं आणि त्यातून येणारे पैसे त्याच्या गुंतवणूकदारांना दिले जाणं। मात्र काहीच झालं नाही। हापापाचा माल गपापा झाला। त्यामध्ये या रोल्स रॉयसचा देखील समावेश होता आणि त्यामुळं ही रोल्स रॉयस तुषार कलाटेंकडे आली कशी आणि आता ती कुठे आहे याचा तपास करणं पोलिसांचं काम आहे। खरंय मंदार, पण ज्या रोल्स रॉयस गाडीचा पाठलाग आणि ज्याचा